मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तलवारींच्या आवाजावर लिहिला गेला, पण एक लढाई अशी जी कुणालाच दिसली नाही. मुघलांच्या दरबारात सर्व सुरक्षित वाटत होतं, पण मित्रा, मुघलांना हे समजत नव्हतं की आतून कोणीतरी त्यांचं रहस्य बाहेर पाठवत होतं. सर्वात मोठा प्रश्न कोण होता तो? आणि मित्रा, सर्वात मोठा प्रश्न म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज मुघलांच्या नेहमी एक पाऊल पुढे कसे असायचे. तर मित्रा, ही गोष्ट आहे एक अशा शक्तीची जी दिसत नाही पण सर्व काही बदलून टाकते. आणि मित्रा, ती गोष्ट म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं गुप्तहेर जाळ. मित्र, आपले छत्रपती शिवाजी महाराज फक्त तलवारीने लढत नव्हते, तर शत्रूंची माहिती त्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं. मित्रा, गावात असो किंवा बाजारात असो किंवा शत्रूंच्या किल्ल्यात सुद्धा तिथे कोणीतरी होतं जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काम करत होतं. मित्रा, जे आपल्या महाराजांसाठी काम करत होते ते लोक सैनिक नव्हते, ते सावलीत जगणारे योद्धा होते. आपला व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रा, कल्पना कर, तू एका मोठ्या बाजारात उभा आहेस. लोकांची गर्दी, कोणीतरी भाजी विकते, कोणीतरी व्यापार करतय, पण त्यांच्यात एक माणूस असा आहे जो सर्व काही निरीक्षण करत आहे. मित्रा, तो माणूस पाहतो कोण कुठून आलं, कोण कुठे जातो, आणि मग रात्रीच्या अंधारात ती माहिती पुढे पाठवली जाते. आणि मित्रा, आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांची खासियत काय होती. तर मित्रा, ती अशी होती की त्यांचे वेश बदलणे, शांत राहणे, योग्य वेळेवर योग्य माहिती देणे. मित्रा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ते योद्धा कधी भिकारी बनायचे तर कधी सैनिक, आणि आपल्या महाराजांच्या शत्रूला कधीच कळालं नाही की कोण आपला आहे आणि कोण शत्रू आहे. मग मित्रा, असंच एका रात्री मुघल सैन्य छावणीत योजना तयार करत होतं. मित्रा, मुघलांची रणनीती स्पष्ट होती, पहाटे अचानक हल्ला करायचा. पण मित्रा, मुघलांना काय माहित की त्यांची संपूर्ण माहिती एक गुप्त माणूस ऐकतोय. मित्रा, तो माणूस शांत बसून सर्व काही ऐकत होता. आणि मित्रा, तो गुप्त माणूस रात्रीच्या वेळी निघाला, जंगलातून, डोंगरातून तो संदेश घेऊन. आणि मित्रा, पहाट होण्याच्या आधी तो माणूस आपल्या महाराजांजवळ पोहोचून सर्व काही माहिती आपल्या महाराजांपर्यंत पोहोचवली. आणि मित्रा, त्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज तयार होते. मुघलांना वाटलं ते हल्ला करतायत, पण ते आधीच सापड्यात अडकले होते. आणि मित्रा, दुसरी एक घटना म्हणजे एक व्यापारी रोज किल्ल्यात येत जात करत होता. सर्व मुघल सैन्याला वाटायचं तो एक व्यापार करतोय, पण त्यांना काय माहित तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुप्तहेर माणूस होता. मित्रा, तो आपल्या महाराजांचा माणूस पाहायचा किल्ल्याची सुरक्षा आणि सैनिक हालचाल कशी करतात. आणि मित्रा, एक दिवस त्याने अशी माहिती दिली ज्यामुळे किल्ला जिंकणं सोपं झालं होतं. मित्रा, या सर्वांमधून सांगायचं म्हणजेच मुघलांचं साम्राज्य तर मोठं होतं, पण त्यांच्याकडे एक मोठी कमजोरी होती. आणि मित्रा, ती कमजोरी म्हणजेच त्यांना वाटायचं त्यांचं सर्व काही सुरक्षित आहे, पण त्यांचे सर्व प्लॅन आधीच लीक झाले होते. मित्रा, आपले छत्रपती शिवाजी महाराज कधीच नशिबावर अवलंबून नव्हते, तर ते सर्व काही माहितीवर अवलंबून होते. त्यामुळेच तर मित्रा, आपले छत्रपती शिवाजी महाराज नेहमी मुघलांच्या एक पाऊल पुढे असायचे. मित्रा, आजच्या काळात युद्ध बदललं आहे, पण एक गोष्ट बदललेली नाही, आणि ती म्हणजेच जो माहितीमध्ये स्ट्रॉंग आहे तोच जिंकतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय फक्त ताकद नाही तर बुद्धीही वापरलेली पाहिजे. मित्रा, आपल्या महाराजांनी तलवारीने लढाई जिंकली, पण गुप्तहेरांनी ती शक्य केली. ही कथा आहे त्या अदृश्य योद्धांची ज्यांच्यामुळे इतिहास बदलला. आणि म्हणूनच तर मित्रा, आजही आपले छत्रपती शिवाजी महाराज अपराजित आहेत.